पहिली ते 8वीच्या वर्गावर शिकवणाऱ्या आणि भविष्यात शिक्षक होऊ पाहणाऱ्या उमेदवारांसाठी राज्य शासनाने टीईटी परीक्षा सक्तीची केली आहे। संपूर्ण राज्यात 23 नोव्हेंबर रोजी ही परीक्षा होणार आहे। शिक्षक संघटनांनी टीईटी परीक्षेला विरोध दर्शवला असला तरी या परीक्षेसाठी कोल्हापूर जिल्ह्यातून 42 केंद्रांवर 19,839 परीक्षार्थींची नोंदणी झालेली आहे। न्यायालयाच्या निर्देशानुसार शिक्षकांसाठी टीईटी परीक्षा सक्तीची करण्यात आली आहे। वास्तविक अनेक शिक्षक संघटनांनी टीईटी परीक्षेला विरोध दर्शवत शासनाने न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी अशी मागणी केली होती। मात्र कायदे तज्ज्ञांच्या मते अशी पुनर्विचार याचिका शासनाला दाखल करता येत नाही असं स्पष्ट झालंय। या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात 23 नोव्हेंबर रोजी शिक्षकांसाठी टीईटी परीक्षा होत आहे। संपूर्ण राज्यातून 4,75,669 उमेदवारांची नोंदणी झाली असून कोल्हापूर जिल्ह्यातून 19,839 उमेदवारांनी नोंदणी केली आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील 42 केंद्रांवर 2 सत्रात टीईटी परीक्षा होणार असून परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी तांत्रिक मदत घेतली जाणार आहे। तसंच 13 भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे। एकूणच गुरुजींसाठी होणारी परीक्षा पार पाडण्यासाठी जिल्ह्यातील 1,500 शिक्षक कर्मचाऱ्यांची विविध कामांसाठी नियुक्ती करण्यात आली असून शिक्षक म्हणून नोकरी टिकवायची असेल तर टीईटी परीक्षा उत्तीर्ण व्हावंच लागेल।